काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. हरी नाम सार जीवा या नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. या अभंगामध्ये काय हो, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नाव घ्यायला कोणत्याही काय नाही हो. काळ आणि वेळेचं काय नाहीये, बंधन नाही. ह्याच वेळेला नाम घ्यावं किंवा ते वेळ, नावाला कोणतंही काय नाहीये. नाम घ्यायला कोणतीही वेळ नाहीये. आता त्यावरून एक नामस्मरण करण्याला कोणतीही काळ वेळ नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. एकदा तुकाराम महाराज विधीला चालले होते सकाळ सकाळी आणि ते विठ्ठल पांडुरंग 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 अखंड काय हो मुखामध्ये नामस्मरण चालवलं होतं. तर एक गृहस्थ समोरून येतात आणि तुकाराम महाराजांना म्हणतात की काय बा तुकाराम, निदान रसाकडं जाताना तरी त्या देवाला सोड. तुकाराम महाराज हसतात आणि निघून जातात. दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती मोठमोठ्याने ओरडत असते, विठ्ठला विठ्ठला. ती विधीला जाऊन आल्यानंतर तुकाराम महाराज विचारतात, का रे बाबा, तुम्ही तर काल मला म्हणाला की विधीला गेल्यावर तरी त्या विठ्ठलाला सोड, मग आज तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्याने त्या पांडुरंगाला का हाका मारत होता? तर तो म्हणाला, काय नाही, मूळव्याध झालाय त्यामुळं. मग तुकाराम महाराज म्हणाले, तो मूळव्याध होऊ नये म्हणून काय आम्ही अखंड काय आहे आमच्या मुखामध्ये काय असतंय, नामस्मरण असतंय. म्हणजे काय हो, भाग काय घ्यायचा इथं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. नाम परमेश्वराचं नाव घ्यायला, परमेश्वराचं नामस्मरण करायला कोणताही काय नाही हो. काळ्या वेळेचं बंधन नाही. ते हवे तेव्हा घ्यावे. त्या योगाने आपल्या आईचे कुळ व बापाचे कुळ या दोहोंचाही उद्धार होतो. दुसरा अर्थ, नाम घेणारा व ऐकणारा या दोघांचाही काय होतो, उद्धार होतो. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, म्हणजे घेणारा, नाव घेणारा आणि परमेश्वराचं नाव ऐकणारा दोघांचं पण काय होतं हो, उद्धार होतो. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. रामकृष्णाचे नाम हे सर्व पापांचा काय हो, नाश करणारे आहे. याप्रमाणे सर्व पापांचा नाश करून मूर्ख जीवांना तारणारा एक हरीच आहे. काय हो, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. म्हणजे हे जे देह आहेत, जडत्व पावलेले देह आहेत, त्यांना नामस्मरणातून मुक्त करण्याचं कार्य कोण करतोय हो, तो फक्त हरी करतोय. हरी नाम सार जीवा या नामाची, उपमा त्या देवाची कोण वाणी. हरीचं नाम हेच काय आहे हो, सार आहे. भजन करण्याकडे जीवेची ज्याने योजना केली आहे, त्याचे दैवास उपमा कोणी द्यावी. अहो, ज्यानं भजन गाण्यासाठीच ह्या काय केलं हो, जीवेची काय केली, योजना आखली. ही जीवा आपल्याला जी दिली परमेश्वरानं, ती कशासाठी दिली हो, त्याचं भजन करण्यासाठी, त्याचं नामस्मरण करायचं, त्याने त्याच्यासाठीच निर्माण केली. मग त्याला आपण, त्याच्या दैवाला आपण काय हो, उपमा आपण काय देणार आहे, त्या देवाला आपण काय उपमा देणार आहे ह्या वाणीतून, ज्यानं ती वाणीच निर्माण केली. तरी पण तो काय करतो, आपल्याला सोडवतो. तो काय आहे हो, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू, जनी दास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. म्हणजे तो परब्रह्म काय आहे हो, सगळ्यात सर्वोत्तम असा तो परब्रह्म आहे. त्याला आपण
आपल्या ह्या जीवेनं वाणीनं काय देऊ शकत नाही, त्याची उपमा त्याला देऊ शकत नाही, तरीही तो मानून घेतोय आपलं. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मजकडून हरीचे चिंतन यथा सांग झाले, आता माझ्या पूर्वजांना वैकुंठास जाण्याचा मार्ग काय झाला आहे हो, सोपा झाला आहे. पुढचा अभंग बघा. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नारायण हरी भुक्तिमुक्तीचारी, घरी त्यांच्या. हरी विन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. काय हो, सतत काय हो, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. ज्या परब्रह्माचं नाव अखंड बसता उठता खाता पिता नाम घेता राहूच नका. म्हणजे काय हो, प्रत्येक वेळी काय हो, आपल्याला त्या परब्रह्माचं काय झाली पाहिजे, आपण नामस्मरण केलं पाहिजे. मग सतत नामस्मरण परमेश्वराचं करणं हा नित्य नेम करणारे प्राणी कसे आहेत हो, अशी माणसं काय आहेत हो, दुर्मिळ आहेत. तुकाराम महाराज झाले पांडुरंग अखंड काय हो, कोणत्याही प्रसंगाला आपण बघितलं, कोणत्याही प्रसंगामध्ये काय होते, नामस्मरण कधीही घ्यायचं सोडत नव्हते. अशी माणसं काय हो, दुर्मिळच दुर्लभच. लक्ष्मी वल्लभ तयाजवळ, त्यांच्याजवळ काय हो, अखंड काय राहणार आहे हो, लक्ष्मीचा पती विष्णू असणार आहे. त्यांच्याजवळ अखंड काय हो, नारायण असणार आहे. ज्यांच्या मुखात अखंड त्या परमेश्वराचं नामस्मरण असतंय, त्यांच्याजवळ काय हो, अखंड तो लक्ष्मीचा पती राहणार आहे. नारायण हरी भुक्तिमुक्तीचारी, घरी त्यांच्या. नेहमी नारायण हरी असा नामाचा जो जप करतो, त्याच्या घरी सर्व ऐश्वर्य व सलोकतादिचारी मुक्ती असतात. म्हणजे काय हो, सगळं ऐश्वर्य तर त्या व्यक्तीला काय होतं, प्राप्तच होतं. परंतु त्या व्यक्तीला काय प्राप्त होतं व चारी मुक्ती कोणत्या, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, ह्या सगळ्या काय होतात व चारी मुक्ती त्यांच्या घरी प्राप्त होतात. सर्वांना त्या चारी मुक्ती मिळतात. हरी विन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. जन्मास येऊन जर हरीची ओळख झाली नाही, तर त्या जन्मास काय समजावे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जर जन्माला येऊन जर आपण त्या परमेश्वराची ओळखच नाही झाली आपल्याला, तर ते जन्म म्हणजे नरकाप्रमाणे. मग तो ऐश्वर्य भोगत असेल तर तो काय आहे, तो नरक आहे. आणि तो प्राणी यमाचे घरचा काय होतो, पाहुणा होतो. म्हणजे यमलोकात जातो आणि यमाकडून त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो. म्हणजे काय हो, यमाकडून त्याला काय मिळतात, यमयातना मिळतात. म्हणजे ज्ञानेश्वरांना काय सांगायचं इथं हो, हरी विन जन्म नरकची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. हरिविन जो आपल्याला, आपण जर जन्माला येऊन जर त्या परमेश्वराची ओळखच नाही घेतली, तर काय हो, तो जन्म आपला काय हो, नरकाप्रमाणे आहे. आणि आपल्याला काय भोगावे लागणार आहेत, यमाच्या घरी यमाच्या यातना, नाना यातना आपल्याला आपल्या त्या जीवाला काय होणार आहेत, भोगावे लागणार आहेत. यासाठी काय हो, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपले गुरु जे निवृत्तीनाथ, त्यास हरीचे नाम केवढे आहे असा आपले इच्छेनुरूप प्रश्न केला असता, त्यावर गुरु निवृत्तीनाथांकडून आकाशापेक्षाही नाम मोठे आहे असे काय मिळाले, ज्ञानेश्वर माऊलीला उत्तर मिळाले. आता पुढील अभंग बघा. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. अजपा जपणे उलट प्राणाचा, येथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवाजीने नामे विन व्यर्थ, रामकृष्णे पंथ क्रमी येला. 7 5 3 काय सांगितलंय हो, हा संसार
कोणी 7 तत्वात्मक आहे, कोणी 5 तत्वात्मक आहे, कोणी 3 तत्वात्मक आहे, तर कोणी 10 तत्वात्मक आहे. असं काय करतात हो, आपापल्या मनानं काय करतात म्हणतात. पण तर कोणी आता ह्या सर्वांची बेरीज केली, समजा 7 5 किती झाले हो, 12 3 18, 7 5 आणि 3 अधिक 10 मिळून ते काय म्हणतात हो, हा सर्व या सगळ्यांचा मिळून काय आहे, या तत्वात्मक मिळून काय आहे, तो संसार आहे. 7 5 3 दशकांचा मेळा. 3 दशक म्हणजे किती, 30. 7 आणि 5 म्हणजे एवढ्या तत्वांचा मिळून काय बनलेला आहे, हा संसार बनलेला आहे असं सगळेजण मानतात. परंतु ही सर्व तत्वे ही कुठं आहे, तो सर्व तत्व एका हरीच्या तत्वावर चालतात, हे लक्षात ठेवा. तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. काय सांगितलंय हो, अशा तत्व विचार करणाऱ्यापैकी हरीचे नाम नाही, ते सर्व साधनांपेक्षा श्रेष्ठ आहे, ते घेण्याला काही कष्ट पडत नाहीत. म्हणून नाव काय आहे हो, सर्वश्रेष्ठ नाम आहे परमेश्वराचं. आणि परमेश्वराचं नाव घ्यायला कोणतंही काय लागत नाही हो, जास्त कष्ट लागत नाही, त्याला कोणतंही कष्ट नाहीये. अजपा जपणे उलट प्राणाचा, येथेही मनाचा निर्धार असे. रात्री व दिवसा मिळून 21,600 वेळा सोहम सोहम असा आपल्या हृदयात प्राणाच्या वरती जाण्यात आणि अपानाच्या खाली जाण्यात होणाऱ्या उभयंताच्या भेटीत सहज जप होत असतो. हे असंच काय म्हणतात हो, जपा अजपा म्हणजे काय हो, 21,600 वेळा आपलं काय होतं, जपा अजपा असा सोहम सोहम असा काय होतो, उच्चार होत असतो. ते असंच काय म्हणतात, अजपा जप असं म्हणतात. आता जपा जपणे उलट प्राणाचा, इथेही मनाचा पण हिथंही काय पाहिजे, मनाचा निर्धार पाहिजे की काय हो, 21,600 वेळा आपलं काय हो, श्वासोश्वास चालतो. सोहम सोहम आपलं काय होतं, सोहम सोहम असा उच्चार होतो. मग त्या काळात जर तेवढं नामस्मरण भगवंताकडं केलं तर मनाचा निश्चय पाहिजे, काय हो, एवढ्या वेळा मी काय करेन, त्या परमेश्वराचं नामस्मरण करीन. श्री ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात हो, हरीच्या नामस्मरणा वाचून म्हणजे काय हो, ज्ञानदेवाजीने ज्ञामे विनव्यर्थ रामकृष्ण पंथ क्रमेल. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हरीच्या नामस्मरणा वाचून जगणे मला कसं वाटतंय, व्यर्थ वाटतंय. म्हणून मी रामकृष्णाच्या भजन मार्गाचे क्रमण केले आहे. म्हणजे काय हो, निरंतर हरीच्या भजनात मी माझं काय हो, मी निरंतर काय करतोय, हरीचं भजन करतोय. कारण का, मला या म्हणजे निरंतर मी या हरीचं नामस्मरण करत आहे का, तर या हरीच्या नामस्मरणा वाचून मला हे सगळं जग काय वाटतंय, व्यर्थ वाटतंय. जगणं हे सगळं काय वाटतंय, व्यर्थ वाटतंय. आता पुढील अभंग बघा. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वा घटी राम भाव शुद्ध, न सोडी हा भाव टाकी रे संदेहो, रामकृष्ण ठाओ नित्य फोडी, जाती वित्य गोत्र कुळ शिळ मात, भजकात्वरित भावनायुक्त, ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मणी, वैकुंठ भुवनी घर केले. आता जप तप क्रिया कर्मक्रिया नेमधर्म सर्वा घटी राम भाव शुद्ध. आता जप तपादी कर्मे व अनेक नियम धर्म ज्या भावनेनं करतो, त्या भावनेपेक्षा सर्व देहामध्ये एक आत्मा रामालाच पाहणे ही भावना काय आहे हो, शुद्ध आहे. एक अर्थ असा होतो काय हो, जपतपादी कर्म अनेक आपण बघा अनेक
नियम धर्म करत असतो त्याच्यापेक्षा प्रत्येक देहामध्ये एका आत्मारामाला पाहणे ही काय आहे हो? भावना शुद्ध आहे. आता दुसरा अर्थ काय हो? जप तप कर्म क्रिया नेम धर्म इत्यादी साधने सर्व भूतांचे ठिकाणी अभिन्नत्वे करून परमात्म रूपाला पाहणे या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली पाहिजे. म्हणजे जे काय तुम्ही जप तप करता त्या सर्वचा भावार्थ काय पाहिजे हो? क्रिया नेम धर्म जे काय आपण करतो त्याचा शुद्ध भावार्थ काय पाहिजे? तर त्या परमात्माला पाहणे हा आपला काय पाहिजे हो? शुद्ध भावार्थ पाहिजे. न सोडी हा भाव टाकी रे संदेहो रामकृष्ण ठाओ नित्य फोडी. म्हणून अशा शुद्ध भावाचा त्याग करू नका. या भावामध्ये बिघाड आणणाऱ्या सर्व संशयास तू काय कर? फेकून दे आणि रामकृष्ण नामाचा सारखा टाहो फोडीत राहा. म्हणून काय हो? आता हा एक भाग होतो. शुद्ध भावाचा काय करू नका? त्याग करू नका. भावामध्ये बिघाड आणा म्हणजे काय हो? जो म्हणजे आपण जे साधन वापरतो परमेश्वरापर्यंत जाण्याचं त्यामध्ये काय नसावं? आपल्याला संदेह नसावा. आपल्याकडे काय हो? कुठल्याही गोष्टीकडे काय हो? दुर्लक्ष होता कामा नये. म्हणून जीवानं काय केलं पाहिजे हो? अखंड त्या भगवंताचा ठाव फोडला पाहिजे. नामस्मरणाचा काय हो? ठाव फोडला पाहिजे अंतकरणापासून. जाती वित्त गोत्र कुळशीळ मात भजका त्वरित भावनायुक्त ज्ञानदेव ध्याने रामकृष्ण मनी वैकुंठ भुवने घर केले. बघा किती सुंदर ओव्या आहेत. जातीच्या पैशाच्या गोताच्या कुळ स्वभावादी गोष्टीच्या भानगडीत पडू नका. शुद्ध भावनेने युक्त होऊन त्वरेने हरीला काय करा? हरीचा जप करा. म्हणजे काय हो? शुद्ध भावनेनं काय व्हायचंय व युक्त व्हायचंय आणि आपल्या जातीला पैशाला व कुळगोत्र जाना तू भज. म्हणजे जातीस गोतास कुळशिलास योग्य अशी कर्म कर व द्रव्यार्जन संगोपनादी व्यवहार मोठ्या दक्षतेने कर. म्हणजे अशा करण्याने काय होणार नाही हो? प्रापंचिक बाधा होणार नाही. म्हणजे काय सांगायचं हो? जात आपण काय मानतो? जन्माला आलोय कशा? कुठल्या जातीत जन्माला आलो? कुठल्या पण अहंकार कशाचा आहे? जातीचा अहंकार, गोत्राचा अहंकार, कुळाचा अहंकार, पैशाचा अहंकार. मग ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत? या सगळ्याच्या भानगडीत काय पडू नका. जीवा तू जन्माला आलाय हे प्रत्येक व्यक्तीला सांगितले. जेव्हा तू जन्माला आलाय या सर्व गोष्टीच्या भानगडीत पडू नको. जास्त ह्या गोष्टींमध्ये अडकू नको. तर काय कर? शुद्ध अंतकरण भावाने शुद्ध अंतकरणाने शुद्ध भावाने त्या परमेश्वराचं काय कर? नामस्मरण करून आपल्याला कुठं जायचंय हो? म्हणजे शुद्ध भावाने काय करायचंय? त्या परमेश्वराला भज. म्हणजे काय होईल? तुला चारी मुक्ती प्राप्त होतील. श्री ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? माझ्या ध्यानात मनात नेहमी रामकृष्णाची काय आहे? वस्ती आहे. त्यामुळे वैकुंठ लोकी माझे घर झाले आहे. म्हणजे काय हो? माझं घरच कुठं झाले? वैकुंठ भुवनात झाले. आणि हरीच्याच ठिकाणी काय झाली? आम्ही वस्ती करून राहिलोय. असं कोण म्हणते हो? ज्ञानेश्वर वैकुंठातच माझं काय झाले? आता घरच तयार झालेलं आहे. केवढा विश्वास हो त्या परमेश्वरावर. पुढचा अभंग बघा. जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा ते ते कळी काळाचा रेग नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदांशी ते जीव जंतुसी केवी कळे. ज्ञानदेव फळ नारायण पाट सर्वत्र वैकुंठ केले असे. जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. आता जाणीव नेणवे भगवंत बघत नाही की तो ज्ञानी आहे अज्ञानी आहे. याला एवढं ज्ञान आहे उच्च कोटीचं, ह्याला काहीच ज्ञान नाही आणि हा नामस्मरण करतोय, मग ह्याला मोक्ष कसा द्यायचा? असं भगवंत म्हणतो का हो?
भक्त ज्ञानी आहे का अज्ञानी आहे हे काय ना भगवंत काय करत नाही, पाहत नाही, तर त्याचं जो नामस्मरण करेल त्याला समान काय हो, दोघांनाही काय हो, सारखीच मुक्ती देतो तो परमेश्वर. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेग नाही. नारायण हरी, जिथं नारायणाच्या नामस्मरणाचा काय होतो, उच्चार होतो अखंड त्या वाणीमध्ये, अखंड त्या देहामध्ये जर त्या परमेश्वराचं नामस्मरण करत असाल तर काय हो, तेथे कळी काळ प्रवेश देखील करत नाही. काय सांगताय, सॉरी बघा काय सांगतात ज्ञानेश्वर महाराज, की जिथे हरिनामाचं अखंड नामस्मरण चालतं तिथं काय हो, कळी काळालाही जायला काय नाही, परमिशन नाहीये. तेथील प्रमाण नेनवे वेदांशी, ते जीवजंतुसी केवी कळे. हरीच्या यथार्थ स्वरूपाचा विचार वेदांनाही काय हो कळत नाही, मग ते स्वरूप आपल्या सामान्य जीवांना कसे कळेल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय हो, ज्ञानदेव फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणाने सर्व मृत्यूलोक वैकुंठ केल्याचे फळ मला मिळाले आहे. बघा काय उत्तम विचार आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे. आता पुढील अभंग बघा. एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेची सद्गद जपे आदी. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशील झनी. ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा. आता एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. हरीचं नाम हे तत्व आपल्या मनामध्ये काय धरा, बळकट धरा. म्हणजे हरिनामाचे मनाने सारखे चिंतन करीत राहा. त्या योगाने हरीला तुमची काय येईल हो, दया येईल. हरीशी करुणा येईल तुझी, म्हणजे तुझी दया कोणाला येईल, त्या हरीला येईल. हे प्रत्येक जीवासाठी सांगितलेलं आहे, प्रत्येक देहासाठी सांगितलेलं आहे. हरिनाम हे एकच तत्व आहे, जे काय कर, बळकट धर. ज्या योगाने हरीला काय येईल, तुझी दया येईल. हे ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आदी. रामकृष्ण गोविंद हे नाम काय आहे, सोपे आहे, म्हणून अगोदर ते काय घे, प्रेमाने घे. हरीच्या नामाखेरीज जीवाला संसारातून सोडवण्यास दुसरे साधन नाही. तू दुसऱ्या साधनाकडे जाशील तर फसशील. असं कोण म्हणते हो, ज्ञानेश्वर नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाय आणि कपंता जाशील जाणे. रोज काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण अंतकरणापासून केलं पाहिजे. बाकीचे साधनं शोधत बसला तर काय हो, फसाल तुम्ही. आयुष्य थोडं आहे, थोड्या आयुष्यामध्ये काय हो, सोपं साधन वापरून त्या परमेश्वराला काय जायचंय हो, शरण जायचंय. ज्ञानदेव नाम जपमाळ अंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी मौन घेऊन अंतकरणामध्ये जपमाळ धरून निरंतर श्रीहरीचा जप करीत आहे. म्हणजे आधी केलं आणि मग सांगितलं, ही संतांची काय आहे हो, भूमिका आहे. आता पुढील बघा ओवी, पुढील अभंग. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरिविन. नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्णी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. आता काय सांगितलं, सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको. शाही शास्त्रांनी हरीच्या नामात सर्व सुख माधुर्य आहे असे निवडून ठरवले आहे. काय हो सांगितलंय, शाही शास्त्रांनी सुद्धा काय सांगितले, सगळी जी शास्त्र आहेत त्यांनी पण काय सांगितले, हरीच्या नामातच काय आहे, खरं सुख आहे त्याचे. आणि ते सुख काय करा, त्याचे नेहमी तू काय कर, सेवन कर.
अर्ध घटका देखील रिकामा राहू नको. एक क्षण देखील अर्धा क्षण सुद्धा काय हो ते नाम घेता राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिविन. कारण देहादिक संसार व त्यातील व्यवहार सर्व काय आहे व सगळं खोट आहे, नाश पावणार आहे. म्हणून हरीला सोडून या संसाराच्या मोहात राहशील तर तुझी जन्म मरणाची एरझार व्यर्थ जाईल. म्हणजे काय हो, वाया एर झार हरिविन. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिविन. आता 84 लक्ष योनी मध्ये जीव अडकतो म्हणजे काय हो, त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. मग त्याला पुन्हा 84 योनीला काय करावं लागतो, जन्म घ्यावा लागतो. जन्म घ्यायचा, ज्ञानेश्वर महाराज म्हणले जन्म घ्यायचा, पण कधी, जर त्या परमेश्वराचं नामस्मरण त्याची भक्ती करायची असेल त्यावेळेस देवाला काय मागायचंय काय हो, की मला भक्तीसाठी, तुझ्या भक्तीसाठी काय कर, मला जन्माला घाल. परंतु वाया संसाराच्या मोहासाठी जर आपण पुन्हा जन्माला यायला मागत असो तर ते काय आहे हो, सगळं व्यर्थ आहे. आपलं हे जन्म मरण्याचं फेरा जो काय आहे तो व्यर्थ आहे. संसारासाठी येऊ नको, परमार्थासाठी पाहिजे असेल तर अवश्य ये. हेच ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचे. निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. म्हणून हरिनाम मंत्राचा तू निरंतर जप करीत जा. या योगाने तुझ्या अनंत पापाचा काय होईल, नाश होईल. याकरिता रामकृष्ण नाम घेण्याचा तू काय कर, निश्चय मनाशी काय कर, निश्चय पक्का कर. जेणेकरून काय होईल हो, ह्या म्हणजे ही माया कशी आहे हो, माया फसवते आपल्याला. देहबुद्धीत आपण काय होतो, अडकतो. ह्या देहबुद्धीत अडकू नको, नाही कुठल्या मायेत अडकू नको. तर ते काय, त्या परब्रह्माला शरण जा, तरच आपलं काय आहे हो, उद्धार आहे. कीर्तिवृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. काय सांगितलंय हो, आता गुरुजवळ कसं हो, श्रवण मनन व निजध्यासचा अभ्यास करून इथं काय सांगितलंय, निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तर ती वृत्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. म्हणजे काय करतो, तर सद्गुरूंना शरण जाऊन काय करायचं, आपल्याला श्रवण मनन आणि निजध्यास करायचा आहे. आणि जो तिन्ही गुणांपेक्षा जो वेगळा आहे तो चौथा, त्याला काय करायचंय हो, त्याला वेगळा जो आत्मा आहे तो, त्याला काय करायचं, आपल्याला शरण जायचंय. आणि त्याला शरण जाऊन काय करायचं, ह्या मायाजाळाचा काय करायचा आहे व त्याग करायचा आहे. आपण काय हो, इंद्रियात म्हणजे ह्या संसार मायासागरात काय हो, गुंतून राहू नको. तीर्थव्रतांच्या ठिकाणी तू काय कर, विश्वास ठेव व नेहमी दया बाळग. कारण जेथे शांती दया असतात तेथे देवाची काय असते हो, वस्ती असते. म्हणून तू आपल्या हृदयात शांती दया ठेवून तेथे श्रीहरी वस्तीला येईल असे काय कर, आचरण कर. अभंग बघा. अभंग हरिपाठ असती 28, रचले विश्वासे ज्ञानदेवे. नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्व तातो. असावे एकाग्र स्वस्थ चित्तमणी, मन उल्हासे करून स्मरण जीवी. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. संत सज्जनानी घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तत्काळ ज्ञानदेव. हरिपाठातील हा काय हो, शेवटचा 28वा अभंग काय हो, फलश्रुती सांगणारा आहे. बघा, काही लोक हरिपाठाचे 27 अभंग मानतात, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे अभंग किती आहेत व 28च आहेत. कारण स्वतः ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, अभंग हरिपाठ असती 28 असे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच काय हो या अभंगात सांगितलेलं आहे. आता
त्यामुळे 28 अभंग कोणता हा प्रश्नच उपस्थित होत नाही. परमात्मा 28 युगे विटेवर उभा आहे. ही युगे कधी 27 अथवा 29 होणार नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता बघा, अभंग हरिपाठ असती 28 रचले विश्वासे. ज्ञानदेव काय म्हणतात, किती आहेत हा अभंग? 28च आहेत. कारण युगे किती होती? युगे 28 विटेवरी उभा म्हणजे काय हो? परमेश्वर किती युग झालं उभा आहे त्या विटेवरती? तर 28 युग झालं काय हो उभा आहे. आता त्यासाठी आपण काय घ्यायचे नाही हो, हरिपाठाचे अभंग हेही काय आहे? 28च आहे. कारण परमात्मा 28 युगे उभा आहे. म्हणून देवाने काय ज्ञानेश्वरांनी हे काय लिहिलेत? 28 अभंग लिहिलेले आहेत. नित्य पाठ करी इंद्रायण तिरी, होय अधिकारी सर्व तातो. आता कुठलं इंद्रायण तीर हो? काय सांगितलं इथं? नित्य हरिपाठ म्हणजे काय हो? हरीचं काय सांगितलंय? हे नित्य पाठ करी इंद्रायण तिरी, होय अधिकारी सर्वता. तो नित्य अशा हरिपाठाचा नित्य पाठ केला असता तो सर्वता अधिकारी होतो. परमार्थ करण्याचा अधिकार सर्वांना आहे. कोणाला आहे कोणाला नाही असा प्रकारे ते होतच नाही. मग सगळ्यांनाच काय आहे हो? सकळांशी येथे आहे अधिकार. सगळ्यांना हा अधिकार आहे. आणि ही उक्ती सर्वांना अधिकार देत आहे. आता नाम घ्यायचा अधिकार काय म्हणले ज्ञानेश्वर महाराज काय म्हणताय तिथं बघा. नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्व तातो. म्हणजे परमेश्वराचं नामस्मरण करण्याचा अधिकार काय हो? सर्वांना आहे. इतर जातीचा विषयच नाही. जो जीव जन्माला आलाय त्या प्रत्येक जीवाला त्या भगवंताचं नामस्मरण नित्य पाठ करण्याचा काय आहे? अधिकार आहे. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन, उल्हासे करून स्मरण जीवी. काय हो सांगितले? असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन. यासाठी काय असावं लागतंय हो? नामस्मरण करायचंय परमेश्वराचं. मग काय पाहिजे? एकाग्र स्वस्थ चित्त मन पाहिजे. त्याच्याशिवाय काय होऊ शकत नाही? ते नामस्मरण होऊ शकत नाही. उल्हासेस कर आणि आनंदानं घ्यायचंय. नाव कसं घ्यायचंय हो? नाव आनंदानं घ्यायचंय. कसं? जेवणे किंवा झोपणे याशिवाय आपण काहीच करत नाही. मग कुठला अधिकार आणि कुठलं काय? नित्य हरिपाठाचे नित्य पठणाने योग्य तो अधिकार प्राप्त होतो. हे पठण कसे व्हावयास हवे हे ज्ञानेश्वर महाराज पुढील कडव्यात सांगतात. कसं असावे? स्वस्थ चित्त करावे एकाग्र मन, उल्हासे करून स्मरण जीवी. स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन आल्हादाने अगदी जीवापासून स्मरणपूर्वक हरिपाठाचे पठण व्हायला पाहिजे. तर तो जीव परमात्माचा अधिकारी होतो. आता अंतकाळी तैसा संकटाचे वेळी, हरी तया सांभाळी अंतर्बाह्य. काय हो सांगितले? अंतकाळी तो काय करतो? अंतकाळी आपल्याला कोण सोडवतो? या सगळेजण काय हो बाजूने हातपाय मारतात, पण धारेला कोणी पडत नाही. एका परमात्म्याशिवाय आपल्याला कोणीही सोडवत नाही, हे लक्षात ठेवा. अंतकाळी तैसा संकटाचे वेळे, हरी त्या सांभाळी अंतर्बाह्य. नेहमी कुणाचं लक्ष आहे आपल्याकडे? तर तुकाराम महाराज पण म्हणतात बघा, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. ही गोष्ट स्पष्ट करते काय हो? अंतकाळी व संकटाचे वेळी काय हो? हरी काय करतो? आपलं रक्षण करतो. याची प्रचिती नित्य काय हो? नित्य श्रवण करा, नित्य उपासना करा, नित्य नामस्मरण करा त्या भगवंताचं. आणि जे लोक ह्याचा आळस करतात
तिथं सांगितले पुढं बघा, संत सज्जनाने घेतली प्रचिती, आळशी मंदमती केवी तरे. आता जे लोक या गोष्टींचा काय करतात, व आळस करतात, त्यांना प्रचिती कशी येणार आहे? नाही येऊ शकत. ही प्रचिती कोणाला आली? व संत सज्जनाला आली, की परमेश्वराचं नामस्मरण केल्यानं स्वस्थचित्त होऊन आनंदाने त्या भगवंताचं भजन केलं, स्मरण केलं, श्रवण केलं, कीर्तन केलं, तर काय होणार आहे? हो, नविधा भक्ती प्राप्त होते. हे कुणी घेतली याची प्रचिती? संत सज्जनांनीच घेतली. आळशी मंदमती केवी तरी. मग आळशी जे आहेत, आळस करणारे, त्यांना प्रचिती कशी येणार आहे? आणि ते कसे सुटतील? नाही सुटू शकत. आता शेवटी काय हो सांगतात ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या शेवटच्या अभंगात काय सांगतात बघा. श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तत्काळ ज्ञानदेव. हरिपाठ रचल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी तो आपले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांना दाखवला. तेव्हा म्हणजे हरिपाठ रचल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हा हरिपाठ कोणाला दाखवला? हो, आपले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना दाखवला. तेव्हा सद्गुरूंना काय झाला? हो, खूप आनंद झाला, फार आनंद झाला. त्यांनी धन्योद्गार काढले आणि प्रत्यक्ष सद्गुरूंनी कौतुक केल्यामुळे ज्ञानेश्वरांना काय हो, खूप आनंद झाला. असं काय सांगितलंय? श्री गुरु निवृत्ती वचन प्रेमळ, तोषला तत्काळ ज्ञानदेव. हा हरिपाठ वाचून निवृत्तीनाथांना खूप आनंद झाला आणि तो आनंद पाहून त्यांनी केलेलं कौतुकामुळं काय हो, ज्ञानेश्वरांना तर खूपच आनंद झाला. म्हणजे काय हो, ह्या हरिपाठामध्ये सांगितलंय, अखंड काय करायचंय? हो, त्या भगवंताला शरण जायचंय, त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. सगळ्यात सोपं साधन परमार्थातलं कोणतं असेल तर ते आहे नामस्मरण. श्रवण कीर्तन त्या भगवंताचं अखंड करत जायचंय. आणि त्या नाम घ्यायला परमेश्वराची कोणतीही वेळ नाही. अखंड काय करायचंय? अखंड 21,600 वेळा जसं जपा होतंय, त्या पद्धतीनं आपण काय करायचं? त्या भगवंताचं काय करायचं? हो, नामस्मरण करायचंय, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. आणि जेव्हा जेव्हा देव जन्माला येईल तेव्हा आपण जन्माला यायचंय निश्चित. इतर वेळेस आपल्याला जन्म नको, संसारासाठी जन्माला यायचं नाही.